सुप्रभात मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आरती ही रमा आणि अक्षयला सांगते की तुमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये कोणी तिसरी व्यक्ती आणून देऊ नका. तर लगेच अक्षय सांगतो की 1 मिनिट, म्हणजे तुमच्या अभ्या आणि तुझ्यामध्ये कोणी तिसरी व्यक्ती आली का? तर ते ऐकून इकडे आरती धक्का बसतच बोलते की असं नाही आहे काही, आणि तो मुद्दाच नाही आहे. मी तुम्हाला बघते ना, जर तुमचे भांडण वगैरे काही झालं तर तुम्ही परत गोडही होतात, आणि यालाच तर मग टिकाऊ नातं नाही म्हणत मग. आणि जर तुमच्या आयुष्यात कोणी तिसरी व्यक्ती आली तर ते मलाच चालणार नाही, म्हणून मी तुम्हाला म्हणली. तर लगेच आरती सांगते की मी अशा वातावरणामध्ये माझं बाळ वाढवण्याची माझी इच्छा नाहीये. तर इकडे सीमा ही आजीला सांगत असते की आपण आरतीला समजावू ना, ती अचानक असं माहेरी जायचं का बोलली, आणि ती एकटंच जायचं म्हणतीये. जर आधीच तिला असं झालं होतं तर मग आता काही व्हायला बसलं. आधीच 2 टायमिंगला तिचा हृदय भेटलेलं आहे, तर आता काही होईल. तर लगेच आजी बोलते की मला माहिती आहे तुझं मनात काय चाललंय ते. मला तर माझ्या डोळ्यासमोरच सगळं व्हायला हवं होतं. मला त्याचीच भीती आहे की नक्की झालं तर काय होईल, म्हणूनच मी तिला सांगत होते, पण ती ऐकतच नाहीये कोणाचं. तर इकडे लगेच रमा आरतीला सांगते की आरती वहिनी, तुम्ही प्लीज बोला ना, तुमच्या मनात खूप काही आहे पण तुम्ही ते सांगत नाहीये, सांगा ना ते आम्हाला. तर लगेच आरती सांगते की असं काही नाहीये रमा, मला फक्त एवढंच सांगायचं की जे आपलं बाळ येणार आहे ना आता, त्याला हे प्रेम म्हणजे त्याच्यावर असं विश्वास टिकाऊ पाहिजे, म्हणून मी बोलले. कोणाला आणि कधीही तुमच्या नात्यांमध्ये कोणाला तुम्ही येऊन देऊ नका. तर लगेच अक्षय सांगतो की आरती वहिनी, आमच्या नात्यांमध्ये असं काही होणारच नाहीये. तर लगेच आरती सांगते की झालं नाही तर चांगलंच आहे, पण जर अचानक काही झालं तर मग ते अवघड होऊन बसतं पुढे. लगेच ते बोलता बोलता आरती सांगून देते की आता अभिषेकच माती खातोय तर दुसऱ्या कोणावर विश्वास ठेवू आता, माझा त्याच्यावर बिलकुल विश्वास नाही राहिलेला आता. तर इकडे सीमा ही आजीला सांगते की आपण अभ्याला विचारायचं का तिला काही सांगायला. तर ते बोलणं ऐकून तिकडून रमाकांत हा येतो आणि बोलतो की अगं आई, तू कोणाला सांगतेय? ज्याला त्याच्या बायकोचीच काळजी नाहीये त्याला सांगून तरी काय उपाय होईल. तर ते ऐकून इकडे सीमा आणि आजीला धक्का बसतो. तर लगेच सीमा सांगते की म्हणजे तुम्हाला नेमकं बोलायचं काय आहे? तर लगेच रमाकांत सांगतो की वहिनी, मी स्वतः बघितलेलं आहे, अभि आता थोडा तरी बदललेला आहे, कारण आधीसारखा मी त्याला आता समजून शकत नाहीये बिलकुल, म्हणून ना तो बदललेला आहे, म्हणून मला त्याचाच एवढा त्रास होतो. तर तुम्ही विचार करा त्या आरतीला किती त्रास होत असेल, आणि कदाचितच म्हणून तिने तो बाळपण तिचं ते माहेरी करायचं ठरवलं असेल. मग ठीक आहे ना. तर लगेच आजी सांगते की आता सीमा, तू पण माझं ऐकते. अभि आता काही छोटा बाळ नाही राहिलेला, त्याला सगळं समजतं, कोणाला किती प्रायोरिटी द्यायची त्याच्या हातात असते ती. एके बाजूला चांगलं इथे मूल येतंय तर दुसऱ्या हाताला तर वेगळं काहीतरी चाललंय त्याचं. तर लगेच सीमा सांगते पण आपण त्याच्यासोबत एकदा बोलून तरी बघू. तर लगेच रमाकांत सांगतो की तो माझा मुलगा आहे, तरी मला पण त्याच्याशी बोलायची इच्छाच राहिलेली नाहीये. तर तेवढ्यातच तिथे अभि येतो. तर अभि सांगतो की तुम्ही माझ्याबद्दल काहीतरी बोलत होता ना. तर लगेच रमाकांत बोलतो की हो, घ्या ना तुमचा आला बोलणारा. तर लगेच रमाकांत हा बसतो. तर सीमा ही उठून बोलते की अभिषेक, तुला माहिती आहे का आरती एकटी माहेरी का चाललेली आहे ते? तर अभि हा नाही म्हणतो. तर ते ऐकून इकडे रमाकांत आणि आईजीला धक्का बसतो. तर इकडे लगेच अक्षय सांगतो की आरती वहिनी, तुला बोलायचं काय आहे? तू बोलतीये की अभिनी माती खाल्ली, पण तुला बोलायचं काय नेमकं ते तरी सांग. तर लगेच आरती सांगते की नाही, मला काहीच बोलायचं नाहीये, कारण तो त्याची लाईफ एकदम मस्त जगतोय, आणि म्हणून ना मला त्याच्या लाईफमध्ये यायचं नाही. आता मलाच कंटाळा आलाय सगळ्यांना दाखवून की आमचं हे नातं आधीसारखं होतं, पण मला ना ते आधीसारखं नातं नाहीच आहे आत्ता काही. इकडे लगेच आरती सांगते की आम्ही ह्या दिवसाची यायला किती वाट बघत होतो, आणि हा दिवस आलाय तर मी तो एकटी साजरा करते. अभि बिलकुल त्याच्यामध्ये सपोर्टही नाही करत आहे, आणि आम्ही एवढे स्वप्न बघितले होते की पण आता त्या स्वप्नांची ना मला कदरच राहिली नाहीयेत, आणि त्याला पण नाही राहिलेली ती. तर इकडे लगेच अभिषेक बोलतो की 1 मिनिट, तुम्हाला असं बोलायचं आहे ना की आरती ही माझ्यामुळं माहेरी चालली आहे म्हणून? तर सीमा बोलते की असं काही नाहीये. तर इकडे लगेच अभि सांगतो की तुम्ही माझ्यासोबत असे सगळे का वागताय? मला नाही माहिती त्याच्यासोबत माझा संबंध काय आहे. तिने अचानक तो निर्णय घेतलेला आहे, म्हणून मी पण काही बोलता नाही आलं मला त्याच्यात. तर लगेच अभि सांगतो की अहो, ती माझ्यासोबत बोलत नाहीये, तुम्हाला समजतं का? तर लगेच रमाकांत सांगतो की का नाही बोलत? तू माती तेवढी खाल्लेली आहे ना, कधी तिच्या शेजारी बसून तू विचारलेलं आहे का तुला नेमकं काय होतंय ते? तर ते ऐकून लगेच इकडे अभिषेकला धक्का बसतो. रमाकांत सांगतो की तुला असं वाटतं की ती स्वतः तुझ्याकडे येऊन बोलतं, तू आता तुझ्याच धुळणीत एकाच्या मागं लागलेला आहे, तुला सांगतो मी. तर ते ऐकून लगेच इकडे सीमा आणि अभिषेकला धक्का बसतो. तर इकडे लगेच आरती सांगते की जेव्हा बाळाने पहिल्यांदा हालचाल केली होती तेव्हा पण मी एकटीच होती, अभिषेक तेव्हा पण नव्हता. तो तर बाहेरच्या दुसऱ्या लोकांसोबत बिझी होता ना, कोणाला चक्कर आलीये, कोणाला राग आलाय, तर जाऊ द्या आता असो ते.
तर लगेच आरती सांगते की मुद्दा फक्त असा होता की आमच्या नात्यात तिसरी व्यक्ती आलेली आहे, पण तुमच्या नात्यात तुम्ही तिसरी युक्ती येऊन देऊ नका. इकडे लगेच अभिषेक बोलतो की बाबा तुम्ही माझ्यावर कधीच ओरडले नव्हते. तर लगेच रमाकांत म्हणतो की तेच ना, जर आधी ओरडलो असतो तर तुला नात्यांची किंमत कळाली असती. तर लगेच अभिषेक बोलतो की तुम्ही प्लीज काही बोलू नका असं, तुम्ही काही बघन मग. तर लगेच रमाकांत म्हणतो की मग काय करशील तू. तर इकडे लगेच रमाकांत बोलतो की वा, म्हणजे आता तू बाहेर निघून जाणार, तर म्हणजे आता बघा तुम्हीच. तर अभिषेक बोलतो की मी हे घर सोडून जाईल. तर लगेच रमाकांत बोलतो की घ्या आता, आधीसारखा तो पोरकटपणा चालला होता तो पण आता लगेच करतोयस अभि तू. तर लगेच इकडे सीमा ओरडून सांगते की तुम्ही का बोलताय, का तुम्ही ओरडत तेवढा विषय वाढताय. तर लगेच अभि सांगतो काय बोललात तुम्ही, मी पळून जाण्याचा प्रयत्न करतोय का. इकडे लगेच अभिषेक ओरडत बोलतो की जेव्हा मी तुमच्या हाजी करीत होतो तेव्हा तुम्ही माझ्याशी गोड बोलत होते, आणि जेव्हा मी माझी बाजू मांडायची ठरली तर तुम्ही मला बोलताय की मी पळकुटापणा करतोय म्हणून. तर आता तुम्हाला असं वाटायला लागलं का. तर लगेच सीमा बोलते की अभि तू कोणाशी बोलतोय, ती तुझे बाप आहे, तू समजून घे काही. तर लगेच अभि बोलतो की मग ते असे का बोलताय की मी पळकुटेपणा करतोय म्हणून. तुम्ही मला प्लीज माझी लाईफ माझी जगू द्या. तुम्ही माझ्या लाईफमध्ये तुम्ही येऊ नका, मी तुम्हाला काही बोलतच नाही आहे. तर लगेच रमाकांत बोलतो की आम्ही बोललो का तुम्हाला की तुम्ही जगा नका जगू म्हणून. तुम्ही जगा ना, पण तुम्ही तुमच्या हक्काच्या बायकोसोबत जगा. तर ते ऐकून इकडे लगेच अभिला धक्का बसतो. तुम्ही आता लग्न केलंय मग ती थेरी कशाला चालली. तर ओरडतच इकडे अभि सांगतो की तो विषय नाही आहे आणि तो विचार ना तुम्ही करा. तर लगेच ओरडतच रमाकांत बोलतो की अभि. तर लगेच इकडे अभि बोलतो की हो तुम्हीच करा तो विचार. तर अभि हा ओरडत सांगतो की आधी तुम्ही माझा विचार करा की मी असं का करतोय ते, मग तुम्ही माझ्यासोबत बोलायला ये. तर तो बोलून तेवढं तो निघून जातो. तिकडे आरती सांगते की मला मोठ्या आईने सांगितलं की रमाला अक्षय तो अथर्व आवडत नाही म्हणून, पण अक्षय तुला आवडतो, पण रमाला हे नाही आवडत म्हणून. तर तिला असं वाटतं की तुमच्या दोघांमध्ये तो अथर्व येतोय, पण त्या रेवाचं काय, मला तर ती आवडतच नाही. ॲक्च्युली ती रेवा आपल्या घरामध्ये कोणालाच आवडत नाही. तुम्हाला सांगते ते दोघं एवढे चांगले मित्र बनलेत, एवढी भर आली ना त्यांच्या लाईफमध्ये की अभि ना मला हा डायरेक्ट विसरूनच गेलेला आहे. अशी काय जादू केली त्या रेवाने तिलाच माहिती आहे. माझ्यापेक्षा व्हॅल्यू तो त्या रेवाला देतोय आणि ते मला पटत नाहीये, त्याच्यामध्ये माझं नुकसान होतंय. तर लगेच आरती बोलते की जर असं तुमच्या लाईफमध्ये होणार असेल तर तुम्ही इथं प्लीज थांबून घ्या. प्लीज तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला आणूनच येऊन देऊ नका. तर अक्षय हा तिला शांत करतो. लगेच अक्षय बोलतो की आरती वहिनी आमच्या नात्यामध्ये ना कुणीच येणार नाहीये, आणि तुला माहिती ना तिला वाटतं की त्या रमाला हे अथर्व आवडत नाही, आणि मला तरी कुठं आवडती ती रेवा, पण मलाच काय तुला पण नाही आवडत, ती हिला पण नाही आवडत. मग विषय असा झाला की आता आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही एवढाच मुद्दा सांगतो की तुला आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कोणाला तिसऱ्या व्यक्तीला आणून नाही देणार. तर लगेच आरती वहिनी की हा चांगलाच आहे म्हणून तुम्ही कोणालाच येऊन देऊ नका. तर लगेच इकडे आरती सांगते की आता मी जाते निघून, बाबांनी गाडी पाठवणार होते, ते गाडी पाठवली असेल तर कदाचित मी परत येणारही नाही. तर आरती ऐकून लगेच इकडे रमा आणि अक्षयला धक्का बसतो. तर रमा लगेच बोलते आरती वहिनी काय बोलताय तुम्ही. तर लगेच अक्षय सांगतो की तू एवढं का बोलतीये, काय झालंय नेमकी. तर लगेच आरती सांगते की हा प्रश्न ना तुम्ही अभिला विचारा. तर इकडे रमा आणि अक्षय त्यांच्या रूममध्ये येतात. तर अक्षय हा जान्हवीला सांगत असतो की काहीतरी झालेलं आहे, कारण आरती एवढा मोठा निर्णय कधीच घेत नसते, म्हणून काहीतरी झालंय, तुला सांगितलंय तिने तर तू सांग ना. तर लगेच जान्हवी बोलते की मी नाही सांगू शकत, कारण मला तिने तशी शपथ घातलेली आहे, आणि तुम्हाला मी फक्त एवढंच सांगते की जे काही झालंय ना, हे जे बाहेरून लोक आले ना त्यांच्यामुळे सगळं घडतंय. हे लगेच इकडे दोघांचे हात एकामेकांच्या हातावर ठेवून जान्हवी सांगते की मी तुम्हाला प्रॉमिस देते की तुम्ही अशी एकत्र राहा, कारण त्याच्यानंतर आपलं मग ते डिस्टर्ब झालेलं घर तुम्ही ते लगेच मिळवून घेतात. तर लगेच इकडे अक्षय सांगतो की डिस्टर्ब घर म्हणजे नक्की झालंय काय, सांग ना प्लीज आम्हाला. तर लगेच जान्हवी सांगते की मी नाही सांगू शकत ते. इकडे आरती जात असताना सगळे हे जमा झालेले असतात. तर इकडे आईजी बोलतात की अजून काही टाईम आहे आरती, विचार कर तू. तर लगेच आरती सांगते की आई आजी आता तुम्ही प्लीज मला थांबवू नका. तर लगेच सीमा बोलते की पण तू तुझी स्वतःची काळजी घे, पाणी पीत जा, तू कमी पिते ते. मग आरती ही लगेच इकडे रमाकांतकडे येते. तर रमाकांत बोलतो की आरती तुला जो त्रास होतोय तो मला पण होतोय बाळा, मी त्याच्यावरून तुला हात जोडतो, माफी मागतो. तर लगेच इकडे आरती बोलते की अहो बाबा काय करताय तुम्ही नका सॉरी बोलू त्याच्यामुळे. तर लगेच मग ते ऐकून अभि सांगतो की मग मी सॉरी बोलू का तुला. लगेच अभि सांगतो की तू माझी जर काही चुकी झाली असतं तर मी तुला सॉरी बोलतो, पण अशी न सांगता जाऊ नको. तर लगेच आरती सांगते की मग तुला मी सांगू तरी काय, मला माझ्या आईची आठवण येते, आणि प्रत्येक मुलीला वाटतं की तिचं पहिलं
राहिलं हे बाळात पण तिच्या आईकडे व्हावं म्हणून मी चालली आहे. लगेच अभि सांगतो की मग मी पण तुझ्यासोबत येतो, मला बाकी काही माहिती नाही. तर लगेच इकडे आरती सांगते की तुला इथे ऑफिस आहे अभि, तू नको येऊ माझ्यासोबत, एवढं काम सोडून तू माझ्यासाठी माझ्या मागं नको येऊ. तर लगेच अभि सांगतो की मग मी करू तरी काय. तर लगेच आरती सांगते की माझी काळजी घ्यायला माझे आई बाबा आणि तुझी गरज इथे आहे. तर लगेच अभि हा बोलतो की हो मी तुला देईल ना. तर लगेच अभि सांगतो की म्हणून तू एवढी इमोशनल नको होऊ. इकडे आरती ही बॅगला हात लावते. तर लगेच अभि हा बोलतो की तू माझ्यासोबत 1 मिनटं चल. तर अभि तिला घेऊन जातो. तर इकडे अभि तिला बसवतो आणि सांगतो की तू सांग ना मला काय झालंय, जर मी तिथे चुकलो असतो तर मी तुला ट्राय करतो ना ते बदलायसाठी, तू मला फक्त सांग, तुला आपल्या बाळाची शपथ आहे. तर लगेच इकडे आरती सांगते की आपल्या याच्यामध्ये ना माझ्या माझ्या बाळाला घ्यायचं नाही. लगेच इकडे आरती बोलते की जे आता ना मला सगळं समजलंय, मी आधीसारखी दिसत नाही, आधीसारखी वागत नाही तुझ्याशी, आपलं लव्ह मॅरेज नाही आहे म्हणून तू आता माझ्याशी थकलाय आता, म्हणून तू दुसऱ्यांना शोधतोय. तर ते ऐकून लगेच इकडे अभिला धक्का बसतो. तर आरती इकडे सांगते की तुला दुसरं कोणीतरी आवडायला लागले अभि आणि मला ते सहन होत नाहीये. तर ते ऐकून इकडे अभिला धक्का बसतो. आरती सांगते की जेव्हा मी प्रेग्नेंट झाली होती फर्स्ट टाइम तेव्हा अरे किती आनंद होता, पण आता झाली आहे तर तू दुर्लक्ष करतोय अभि त्याला. लगेच आरती बोलते की आणि अशा वातावरणात ना मी माझ्या बाळाला जन्म नाही देणार अभि. तर ते ऐकून लगेच इकडे अभिला धक्का बसतो. लगेच इकडे आरती बोलते की मी वाढवूही नाही शकत इथे, म्हणून तू मला प्लीज थांबू नको. तर ते बोलून तिथून आरती निघून जाते. तर इकडे धक्का बसलेला असतो अभिला आणि मागून अथर्व ते सगळ्या गप्पा ऐकत असतो. तर इकडे लगेच पुढच्या दिवशी अक्षय आणि रमा हे फिरायला जात असतात. तर लगेच इकडे अक्षय हा ओरडत बोलतो की चल लवकर उशीर होतोय रमा. तर लगेच इकडे अथर्व सांगतो की तू आता वाट बघ, मी हिची वाट लावतो आता. तर ते बोलून तो अथर्व हे तिच्या रूमच्या पुढे गोट्या फेकतो. तर रमा ही बाहेर येत असताना त्या गोट्यांवरून पडत असतानाच तिथे अक्षय येतो आणि तिला पकडतो. तर लगेच ते जात असताना लगेच अथर्व बोलतो की मी पण येतो तुमच्यासोबत, मला इथे एकट्याला बोर होईल ना. तर लगेच अक्षय बोलतो की तू नको येऊ, आमच्या दोघांना वेळ घालायचा म्हणून. तर लगेच रमा बोलते की तुला बोर होत असेल तर तू 5 सोबत गोट्या खेळ, आम्ही जातो. तर त्याचा इथे तर रमा ही त्याला असं खणकावून सांगत ते तिथून निघून जातं. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.